एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही इकडे भूमिका मांडत असताना इकडे देशांतर्गत सुद्धा त्याच्यावरती त्या दौऱ्यांवरती सुद्धा टीका झाली. तुम्ही ज्या शिष्टमंडळाचा भाग होता त्याला काही म्हणजे महाराष्ट्रातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी विशेष करून संजय राऊत टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी असं त्याला म्हटलं. तुम्ही हे तिकडे बाजू मांडत असताना इकडे अशा प्रकारे जेव्हा टीका होत होती. बघा, प्रत्येक वेळेस पॉलिटिक्स आणि राजकारण प्रत्येक गोष्टीला करणं हे बरोबर नाही. आणि 14 दिवस लोक जेव्हा जातात वेगवेगळ्या भागांमध्ये, आता त्यांना जायला पाहिजे तिकडे. मी जिथे गेलो होतो तिकडे पाठवलं पाहिजे. मग तिकडची परिस्थिती कळेल की किती टूर्स आणि किती ट्रॅव्हल्स तिथे होईल करून. बघा, इथे एका भूमिकेने आम्ही गेलो होतो, एक मोटिव्हनी गेलो होतो की दिवसभरामध्ये तिकडच्या वेगवेगळ्या लिडरशिप्सला भेटणं. आम्ही दिवसामध्ये 5-6 बैठका करायचो, जास्तच. मीडियाला भेटायचो, तिकडच्या डायस्पोराला भेटायचो, तिकडचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, उपपंतप्रधान, फॉरेन अफेअर्स मिनिस्टर, आणि त्या लोकांना भारताची भूमिका पटवून सांगणं आणि भारत कशा प्रकारे एफेक्टेड आहे या सगळ्या गोष्टी. तर ते एक मोठी जबाबदारी सगळ्यांवरती दिली होती. आणि खूप कमी वेळामध्ये हे ऑपरेशन सिंदूर नंतर लगेच हे डेलिगेशन्स बाहेर पडले. आणि खूप चांगला एक्सरसाइज, आउटरीच प्रोग्राम. पहिल्यांदा कुठला देश असेल, पहिल्यांदा कुठले प्रधानमंत्री असतील की ज्यांनी हा आउटरीच प्रोग्राम टेररिझमच्या विरोधामध्ये आणि बाकी देशांना सेन्सिटाईज करण्यासाठी घेतला. हे फक्त टेररिझम काय फक्त भारत आणि पाकिस्तान पुरतं मर्यादित थोडी आहे. हे आता बाकी सगळ्या देशांमध्ये केलेलं आहे. आफ्रिकेमध्ये आहे, त्याचबरोबर US मध्ये आहे, UK मध्ये ट्यूब ब्लास्ट झाला, US मध्ये ज्यांनी हमला केला 9/11चा, त्याच्या मागे कोण होता मास्टर माइंड, तो कुठे भेटला? पाकिस्तानमध्ये, अबोटाबादमध्ये भेटला. हे सगळं लोकांना आठवण करून द्यावं लागलं. तेव्हा जाऊन लोकांना ज्या या सगळ्या गोष्टी कळल्या की पाकिस्तान कशा प्रकारे नेहमीच ॲग्रेसरच्या भूमिकेमध्ये. आम्ही त्यांना उदाहरण दिलं सीजफायरमध्ये. सीजफायर देखील पाकिस्ताननी मागणी केली आणि आपण त्याला लगेच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. तर नेहमी भारत हा शांतीच्या भूमिकेमध्ये, कारण की भारताला प्रोग्रेस करायचा. आज 4थी मोठी अर्थव्यवस्था, उद्या 3री मोठी अर्थव्यवस्था होऊ आपण. तर आणि जे टीका करतात मला वाटतं त्यांच्याकडे जास्त न लक्ष देता भारताची जी भूमिका आहे ही बाकी लोकांपर्यंत, देशांपर्यंत गेले. आज आम्ही 34 देश कव्हर केले. ज्या देशांबरोबर बघा जेव्हा डेलिगेशन जातं तेव्हा डिटेलमध्ये चर्चा होते. नाहीतर बाकी वेळेस जेव्हा चर्चा होत असते की बाबा फॉरेन अफेअर्स मिनिस्टर आहे, सेक्रेटरी आहे, त्यांच्याबरोबर कॉर्डिनेशन असते, बायलॅटरल ट्रेड असतो, रिलेशन असतो. पण ह्याच्यातून आम्हाला डिटेलमध्ये ज्या गोष्टी कळल्या त्या देशांबद्दलच्या, त्या देशांच्या अपेक्षा काय आहेत भारताकडून, भारताच्या काय अपेक्षा आहेत, ह्या सांगण्यामध्ये आम्हाला एक मोठा एक प्लॅटफॉर्म या निमित्ताने मिळाला. तर मी विरोधाचा प्रश्न का विचारला, कारण ना जेव्हा इथे विरोध होतो ती गोष्ट रिपोर्ट होते माध्यमांमध्ये आणि मग ती जागतिक स्तरावर सुद्धा जाते तिथे. तसंच होतंय ना. राहुल गांधीचे जे स्टेटमेंट्स आहेत ते पाकिस्तान वापरत आहे. अच्छा, राहुल गांधी जे स्टेटमेंट इथे करतायत ते पाकिस्तान तिकडे दाखवत आहेत. तर राहुल गांधी नक्की भारताच्या बाजूनी आहेत की पाकिस्तानच्या बाजूनी आहेत, हा देखील मोठा प्रश्न आहे. हे देखील लोक बघतायत. आज जेव्हा आम्ही बाहेर जात होतो तिथे इंडियन डायस्पोराला भेटत होतो, इंडियन कम्युनिटीला भेटत होतो. भरपूर लोक महाराष्ट्रामधून पण भेटले. त्या लोकांमध्ये एक खूप चांगली भावना आहे या आउटरीच प्रोग्रामला घेऊन. अच्छा, की भारतीय प्रतिनिधी मंडळ जे आहे ते आमच्या देशांपर्यंत पोहोचतंय. इतक्या लांब आम्ही राहतोय, त्यांना देखील कळतंय की इंडियन डायस्पोरा हा इथे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि जिथे जिथे गेलो तिथे सगळीकडे इंडियन डायस्पोरा मोठ्या प्रमाणामध्ये होता. आणि तिथे विचारला गेला तुम्हाला प्रश्न का की तुमच्या देशातलेच राजकीय पक्ष? हो, विचारलं ना त्यांनी विचारलं. आम्ही त्यांना सांगितलं की अशा वेळेस जेव्हा डेलिगेशन, आता तुम्ही बघा डेलिगेशनमध्ये सगळे पक्ष लोक आहेत. शशी थरूर कुठल्या पार्टीचे आहेत? पक्षाचे आहेत, काँग्रेसचे. सलमान खुर्शीदजी कुठल्या पक्षाचे आहेत? आज कुठली भाषा ते बोलतात तिकडे जाऊन? एका आवाजात बोलतायत, टेररिझमच्या विरोधात बोलतायत. बिलकुल बरोबर आहे. सगळ्या डेलिगेशन जे आहेत ते आमच्या डेलिगेशनमध्ये तर ऑल इंडिया मुस्लिम लीगचे होते. E.T. बशीर मोहम्मद. कधी विचार केला होता शिवसेना आणि मुस्लिम लीग एकत्र? तिकडे दुसरीकडे ओवेसीची भाषणं खूप व्हायरल झाली. ओवेसी आपण ज्यांना वेगळ्या प्रकारे बघत होतो, ओवेसी कशा प्रकारे भारताची बाजू मांडतायत. तर सगळ्यात अगोदर अशा परिस्थितीमध्ये जर टेररिझम तुम्हाला संपवायचं असेल तर एकत्र सगळ्यांनी येणं खूप गरजेचं आहे. ते या डेलिगेशनच्या माध्यमाने दाखवून दिलं. 7 डेलिगेशनमधून 3 ते 4 डेलिगेशन हे ऑपोजिशन लीडर्स लीड करत होते. ही खूप मोठी गोष्ट आहे. सत्ताधारी नव्हते लीड करत, ऑपोजिशन लीडर्स लीड करत होते. त्यातून NDA मधून मी होतो आणि बाकी 2 डेलिगेशन फक्त बीजेपी चतुर्वेदी पण होते त्याच्यातलं. मला माहिती नाही ते कुठल्या डेलिगेशन, शिवसेनेच्या होत्या. पक्षाची भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक खासदार असं बोलतायत, दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या खासदार त्या डेलिगेशनच्या मेंबर. मी तुम्हाला मोठं उदाहरण दिलं ना काँग्रेसचं. काँग्रेसचं उदाहरण दिलं तुम्हाला मी की काँग्रेसचे लीडर लीड करत होते. बिलकुल.
तुम्ही त्यांची भाषणं बघा, शशी थरूर यांची. तर शशी थरूर हे काय म्हणतायत ह्यांना जरी विचारलं असतं म्हणजे राहुल गांधींनी, तरी त्यांना कळलं असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायची गरज नसते. आपलं रिलेव्हन्स सिद्ध करण्यासाठी इथे बसून चर्चा करणं. त्यांनी तर हिशोब मागितला, देशाने त्यांच्याकडे हिशोब मागितला. पार्लमेंटवरती हल्ला झाला, तुम्ही काय केलं? मुंबईवरती हल्ला झाला, तुम्ही काय केलं? आज ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने आपण त्यांना रिटॅलिएट केलं, पण रिस्पॉन्सिबली केलं.